अहो यांचं काही नाही हो, हे सगळे गुत्तेदारी पद्धतीचे माणसं आहेत या महिला. रुपालीताई म्हणजे आज आहेत का महिला अध्यक्ष? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही होते, त्याच्या अगोदरचं सरकार काँग्रेसचं होतं तेव्हाही होते. मग आज का जाग आली तुम्हाला महिला आयोग झोपलाय म्हणून? महाराष्ट्रामधले असे काही संस्था आहेत का की ज्याच्याकडं फक्त कामापुरतं बघितलं जातं, असं तुम्हाला म्हणायचं त्याच्याकडं? रुपालीताईनं काय तक्रार घेतलं नाही का? रुपालीताईनं ज्या ज्या तक्रारी आल्या त्याच्या संबंधित पोलीस स्टेशनला वर्ग केलं ना, पण तरीही तुम्ही या महिला सगळ्या त्यांच्यावर तुटून पडण्याचं कारण काय? एक महिला त्यांच्या सौंदर्यावर बोलायचं, एका महिलेनं तर एक असं केलं की तुम्ही काहीच काम केलं नाही, मग ही पद कसं मिळवलं? मी तुम्हाला असं म्हणू का औटण्याचे पद कसं मिळालं? अरे एक महिला आहे तुम्ही, एका महिलेनं एका महिलेची जर कदर करायची नसेल तर तुम्हाला काय बोलावं? अंजली दमाने ताई, आपण कुठल्याही विषयामध्ये हस्तक्षेप करणं म्हणजे तुम्ही तुमची गुत्तेदारी पद्धत थोडी बंद करा जरा. आपण जरा सावकाश या. महिला अध्यक्ष जेव्हा आहेत तेव्हा त्यांची जबाबदारी ही मान्य आहे, पण हे सगळं झोपलंय, कामच करत नाही. रुपालीताई कामच करू शकत नाही, बदलत करा. आता खडसेताई पण त्याच बोलल्या. अहो हे बोलण्याचं कारण काय? याचं कारण महाराष्ट्राला माहिती नाही. एकच सांगतो, याचं कारण असं आहे की माननीय छगन भुजबळ साहेबांनी इकडे शपथविधी घेतला, ते मंत्री झाले की त्याचा राग काढण्यासाठी रुपालीताईला तुम्ही टार्गेट करताय. पण रुपालीताईला किती जरी तुम्ही टार्गेट केला तर या तिघीताई माळी समाजाचा दोष आहे मी असं म्हणतो. तुम्ही माळी समाजाला तुम्ही टार्गेट करताय. छगन भुजबळ साहेबांनी जेव्हा शपथ घेतली तोपर्यंत तुम्हाला महिला आयोग दिसला नाही, तोपर्यंत तुम्हाला रुपाली चाकणकर त्या काम करत नाही तुम्हाला दिसलं नाही. तुम्हाला आज दिसलं म्हणजे छगन भुजबळ साहेबांनी शपथ घेतली, तुम्हाला या रुपाली चाकणकर तुम्हाला काय? हे चुकीचं वागणं महिला म्हणून आपण बंद करावं. महिला म्हणून एखाद्या दुसऱ्या स्त्रीचा आदर करणं हे आपलं अगोदर अंजली दमानिया, अंधारेबाई आणि खडसेताईंनी अगोदर शिकावं, आणि मग तुमचे पद तुम्ही किती हुशार आहात हे सगळं तुम्ही पुन्हा महाराष्ट्राला सांगावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गुत्तेदारी पद्धतीनं बोलू नका, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण गढूळ होतं. रुपालीताई यांच्याकडे महिला आयोग म्हणून पदच्युत अधिकारी म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जे जे कामं येतात ते त्या तक्रारीचं निवारण प्रामाणिकपणे करतात आणि ते केलेलं आहे. एक बाजू तुम्ही सपोर्ट घ्या ना, हे करत नाही ते करत नाही, एका महिला करता का? फक्त एक माळी समाजाचे आहे म्हणून महाराष्ट्र तुमच्या तिघीकडेही बोलण्याकडे लक्ष देऊन आहे.